वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार। श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कैलाशी राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदूकारे तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। हर हर महादेव श्री संत मारुती महाराज की जय। नमस्तो। मी आज स्वतःहून घेतलेली ही सेवा आहे। याचं खरं कारण म्हणजे महाराजांना आळंदीला ज्या वेळेला सप्ताह होता मोठा त्यावेळेला मी आळंदीला गेलो होतो आणि त्यावेळेला मला महाराजांनी वाटखर्ची म्हणून 10,000 रुपये दिले होते। फक्त ते 10,000 परत करण्याकरता मी इथं आलो, नाहीतर मी आलोच नसतो। कारण तसे त्यांच्याकडून त्यावेळेला प्रसाद म्हणून स्वीकारला, त्याने देऊन टाकले स्टेजवर, मला घ्यायचेही नव्हते ते खऱ्या अर्थाने, परंतु मला महाराजांनी ते दिले। त्यांची त्यांना ते परत करण्याचे ह्या हेतूने मी सुग्रीव गुरुजींना म्हणलं की मला सप्त्यात एक भजन तेवढ्याकरता करायचं आहे। वास्तविक पाहिलं असता कुणी नाही बोलवल्यानंतर मी कुठं जात नाही, कारण बोलवल्यानंतर सुद्धा जायला वेळ नाही, न बोलवता मी कुठं जात नाही बरं का। आणि हे आता महाराजांचं आपलं नातं असं आहे की आपल्या घरचं नातं आहे, ते लहानपणापासून आम्ही त्यांना बघत आलो आहे किंवा त्यांना आम्ही सुद्धा घडवण्यात आमचा सुद्धा हात आहे। त्यांना त्यावेळेला खूप लहान असताना अगदी यायचे आप्पा करीत पाठीमागं, मग त्यावेळेला भजन ऐकत बसायचं, किती वेळ अगदी रियाज आमचा ऐकायचे आणि मग त्यांना संगीताची गोडी लागली। परंतु ते मुळात महेश महाराज हे दैवी चमत्कार आहे, तुम्हाला सांगतो हे त्यांना ओळखायला सामान्य बुद्धीच्या लोकांना ते ओळखू येणार नाहीत, फार अवघड आहे ते काम महेश महाराजांना ओळखणं, आलं का लक्षात। तर ते आता आणि अशा माणसाकडून त्यांच्याकडून आपण त्यावेळेला सेवेचे पैसे घेतले हे माझ्या मनाला लागलं होतं, म्हणजे मी मागितलेच नव्हते। पहिली गोष्ट तर फक्त महाराजांनी तुम्ही याल का सेवेला, मी हा म्हणलो, परंतु ते सत्कार करता करता त्यांनी त्यात पाकिटं घातले हे मला माहिती नव्हतं आळंदीला। तसं मला काही कमी नाही, भगवंताचे त्यांच्या आशीर्वादाने मारुती महाराजाच्या कृपा प्रसादाने रोज 50,000 रुपये कमवतो मी। माझी बिदागी कमीत कमी 50,000 रुपये एका कार्यक्रमाची, मला म्हणजे कधीच कमी पडलं नाही त्यांच्या आशीर्वादाने। मग आपल्याच माणसाची आपण कशाला हे करायचं म्हणून मला ते मनाला लागलं, पण योग तरी यावा लागतो परत द्यायला, म्हणून मग सप्त्याचं निमित्त काढलं ना आज आलो मी।
आणि मग आणि तसेही आपल्या मातीतली ही सगळी आपल्या मातीतली माणसं आहेत, ती सगळी आपल्या जवळची. ह्यांना ऐकू म्हणलं ह्याच्यानंतर माझं माकलेला येणं होईल ही सुतराम शक्यता नाही, कारण मी ह्याच्यानंतर कार्यक्रमच बंद करून टाकणार आहे. करणार नाही आता, हळूहळू होत नाही आता माझ्याच्याने. ही धुरा आता अथर्वच्या खांद्यावर ठेवून टाकीन मी. आणि कसं माणसं नुसते पळतायत पण थांबायचं कुठंही कळत नाही. पैशाच्या मागं पळत आहेत, सुखाच्या मागं पळत आहेत, सगळ्याच गोष्टी मागं फक्त पळत आहेत. जो तो पळतोय, पण पळताना आपण थांबावं कुठं हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळं मला आता खूप भजने केले. 12,000 मैफिली झालेल्या आहेत माझ्या भजनाच्या. किती? 12,000 मैफिली झाल्या आत्तापर्यंत. अजून किती भजन करायचं बाहेर जाऊन? घरी करतो रोजच्या रोज. त्यामुळं काय तर ह्या गोष्टी आहेत. फक्त एवढंच वाटलं ह्या वेळेला, एवढं सांगितलं मी की आपल्या माणसाची सेवा करावी म्हणून माकणीला आलो. आज काठी चिंचोली, सास्तूर, अजून मंगरूळ, इथून हे सगळे रसिक माणसं सगळे आलेले आहेत. बऱ्याच जणांनी माझ्यासोबत फोटो काढून घेतले, जिवळीचे आहेत. नंतर काठी चिंचोलीचे आपले हे तोरंब्याचे सुग्रीव गुरुजीचा जास्त प्रयत्न असतो फार. आणि मला एवढा भारी ड्रेस केला सुग्रीव गुरुजीने. ते म्हणजे तुम्हीच घेऊन या, केवढ्याचा आणायचं तेवढा आणायचा. मग म्हणलं चला फुकट मिळतं तर कशाला सोडा म्हणून मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा शर्ट 3,000 रुपयाचा आहे. मी म्हणलं गुरुजी मी भारी घेईन बरं का. म्हणलं तुम्ही केवढ्या 5,000चा घ्या म्हणे. आलं का लक्षात? त्याने बाईंना 2,000ची साडी, हा शर्ट. ह्याच्या मागचं खरं कारण वेगळं आहे. कारण माझे वडील वारले 1 वर्ष झालं. कानगावला पुण्यतिथी करायची होती, पण मी इतका आजारी पडलो त्या दरम्यान. पावसाचा काळ, सगळा काळ होता. आम्ही दोघंही नवरा बायको खूप आजारी पडलो, अगदी सलाईनवर होतो आम्ही अक्षरशः. आणि मग तो कार्यक्रम कानगावला महेश महाराजाचं कीर्तन ठेवायचं होतं, जमलं नाही ते. म्हणून त्यांची इच्छा अपुरी राहिली, तिथं आहेर करायची, ती इथं भरून काढली. एवढंच बरोबर आहे ना? आज माझ्यासोबत माझा नातू आलेला आहे कार्यक्रमाला. आता ह्याची ओळख करून देतो. हा अथर्व वैरागकर माझ्या मुलाचा मुलगा आहे. तसे माझे मुलीचे मुली गातातच. आमचं घर सगळं गाणार आहे मुळात. हा तब्बल 8 वेळेस संपूर्ण भारतात पहिला आला शास्त्रीय संगीताला. आणि या वर्षाचा तो युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडल. पूर्ण भारतातल्या जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला पहिला आलेला आहे तो. ही संतांची कृपा आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही घडलो हे वारकरी संप्रदायामुळं घडलो. वारकरी संप्रदायाचे फार उपकार आहेत माझ्यावर, आलं का लक्षात? वारकरी संप्रदायामुळं मला हे बळ मिळालं, संतांचे आशीर्वाद मिळाले आणि इथंपर्यंत आम्ही पोहोचलो.
राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण खिन खिन राधा खिन जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरि हरि जय 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 जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण हरि हरि जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय 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 राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण बहुत अच्छा जय 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 राम जय जय राम जय 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 राम जय जय राम
कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय 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 राम कृष्ण हरि 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि बागेश्री आणि याच्यात राग कसे बदल होतात बघा. जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम. या रागाचं नाव आहे मालगुंजी. आता बघा जय जय राम जय जय राम कृष्ण बर्गर बर्गर खाऊन यांच्या बरगाड्या लागल्या दिसायला. आता हे खारी खोबरं आहे जुनं नाही याची अशी भेट मला. आवाज काढले की घाबरते.
ma ga re sa ni sa ga ma da ni sa Hari Jai Jai Ram sa ma ga ga da ma ma ni da da sa ni da ga ma ga re sa ni sa Hari Jai Jai Ram sa re ni sa da ni da sa re ni sa da ni sa ga ma da ni re sa Hari Jai Jai Ram Jai Jai Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram da 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 ni da ga 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 ma ga da 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 ni sa ga ma da da Hari Jai Jai Ram sa sa ni da ni sa da ma da sa ma ga re sa ma ga re sa ma ga re sa Hari Jai Jai Ram Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram Jai Jai Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram Jai Jai da ni da ga ma ga da ni sa ga ma da ni Hari Jai Jai Ram da 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 ni da ni da ba 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 ga ma da da sa ga ma da ni sa ni da ma ga sa ni da ni sa ni sa ga ma ga sa ni da ni re da ni sa ga ma da ni re ni sa sa ma ga ga re re sa ni da ma 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 ga re sa ni re ni sa ni da ma ga re sa Hari Jai Jai Ram sa Hari Jai Jai Ram sa Hari Jai Jai Ram Jai Jai Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram Hari Jai Jai Ram Hari Jai Jai Ram Jai Jai Ram Krishna Hari Hari Jai Jai Ram Hari 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 Jai Jai Ram da 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 ni da ni da ga ma da ni da ga ma da ni ga ma da ni da ni da ma ga ma ga re sa re ni sa ga ma da ni ga ma da ni re 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 sa da ni da pa pude re Hari Jai Jai Ram Jai Jai Ram Hari ni mana da ga ma ma re ga da sa re re ni sa re ga ma da ni da da ni da ga re Jai Jai Ram Ram Jai Jai Ram Ram Jai Jai Ram Ram Krishna Hare Jai Jai Ram Ram Krishna Hare Jai Jai 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 Ram Krishna Hare
जय राम जय राम जय राम जय राम ज्ञानेश्वरांनी सांगितलेलंच आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी, की वाघिणीचं दूध काढायला सुवर्णाचं भांडं लागतं. लोखंडाच्या भांड्यात काढलं तर भोग पाडून खाली येतो, पितळ्याच्या भांड्यात काढलं तर भोग काढतो. तुम्ही बघितलंय का? मी नाही बघितलं, पण संत खोटं बोलत नसतात. संतांनी जे लिहिलंय ते खरंच आहे. आपण त्याच तत्वावर आतापर्यंत चालत आलो. ज्ञानेश्वर माऊलीने हा दृष्टांत दिलाय म्हटल्यानंतर हे खरंच असलं पाहिजे. हां, आणि तुमची इच्छाच असली तर जाऊन बघतो आपण आमच्या नाशिकला. सध्या शहरात सगळे वाघ सुटलेत आमच्या नाशिकला. आलं, आमच्या गल्लीत परवा 10-11 वाघ आले होते. आमच्या गल्लीत आले, अशी फिरत होते. सगळे खिडकीतून बघायचे गपचूप अगदी. कारण हल्ली लक्षात ठेवा, जंगलतोड इतकी झाली की जंगलात प्राण्यांना आश्रय नाही राहिला. आता शहरात घुसतायत ते. आलं का लक्षात? नाशिकात 10-25 वाघ शिरलेत नाशिकात. मोठमोठे आहेत अगदी. सिंहसुद्धा आहेत 2 त्याच्यामध्ये. कारण त्यांना आश्रय मिळेना जंगलामध्ये. झाडं तोडली सगळी, त्याचे परिणाम हे इकडे येत आहेत आता. आलं का लक्षात? मग आता त्याचं दूध काढायची वेळ आल्यानंतर बघू आपण. आता 2 अभंग एकाच वेळेला म्हणून दाखवतो तुम्हाला मी. दोन्ही अभंग, दोन्ही चाल वेगळी, दोन्ही अभंग वेगळे, दोन्ही ठेके वेगळे. हां, एकाच वेळेला मी घेतो तुम्हाला मी.
रूप पाहता लोचने आणि सुंदर ते ध्यान, हे दोन्ही अभंग मी एकाच वेळेला तुम्हाला म्हणून दाखवतो. दोन्हीचे ताल वेगळे, दोन्हीचे राग वेगळे, आणि गातो एकाच वेळेला मी. तुम्ही म्हणाला असं कसं काय, दाखवतो तुम्हाला. हा राग आहे सोहनी. सोहनी राग आहे. असं मिश्रण आहे. एका त्याला सोनी राग आहे. हा दुसरा जो राग आहे तो बहार आहे. बघा आता कसा येतो तो. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, केरवा टाईप. पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. दोहा विठ्ठल बरवा बरवा, दोहा विठ्ठल बरवा बरवा, विठ्ठल बरवा बरवा, दोहा विठ्ठल बरवा बरवा, दोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव 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 बरवा, माधव 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 बरवा. सुंदरत ध्यान उभे विठेवरी, सुंदरत ध्यान उभे विठेवरी, सुंदरत ध्यान उभे 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 विठेवरी, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया, करकटवरी ठेवनिया.
तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान 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 हेची ध्यान हेची ध्यान मकर कुंडले तळपती सवानी मकर कुंडले तळपती श्रवणे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुरत पियातीन झेल बिसुराए सुरत पियातीन झेल बिसुराए सुरत पियातीन झेल बिसुराए सुरत पियातीन झेल बिसुराए हार हार नम उनकिया हार हार नम उनकी याद आए 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 सुरत पिया के नचिन बिसुराए सुरत पिया के नचिन बिसुराए सुरत पिया के नचिन बिसुराए नैनन और को समाये नैनन और को समाये नैनन और को समाये नैनन और को समाये 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 नैनन और को समाय कर पदवी मेरा निर असुभन जर लाई अखिया 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 निर असुभन जर लाई सुरल बिया के नचिन बिसुराए सुरल बिया बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 ओ
कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी काळजी कौतुमानी विराजित विराजित काळजी कौतुमानी विराजित 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 तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे सोहनी ओ चंदा इतना बता दे ओ चंदा ओ कान्हा ओ कान्हा इतना बता दे मनहर कौन विदेश जइयो मनहर कौन विदेश जइयो मनहर कौन विदेश जइयो मनहर कौन विदेश जइयो मनहर कौन विदेश सर्व सुखाचे बापर कुमार विवारो हा राग मारवा आहे फार दिवस बायको माहेरी गेली तर गात बसायचा आहे विरही राग आहे हा. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला मारवा
गम गरे गनि ध धाम धागरे निध धगरे नि ध पदम पगमनि पधम पगमनि ध गनि गनि धम गम 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 अपगमनि गनि गनि गरे गनि गनि गम सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू ओ बाप रखुमा देवीवरू 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायन श्रीमुख आवडीने पायन श्रीमुख आवडीने 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 तो हा विठ्ठल भरवा भरवा 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 तो हा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा विठ्ठल भरवा जय जय विठ्ठल रखुमाई 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 विठ्ठल रखुमाई जय जय हा राग पिलोय अरे काना काना बरोबर आहे ना पिंजरा चित्रपटातलं ही गवळण आहे बघा या गवळणीच्या नादाला लावूनच तो मास्तर बरबाद झाला कळलं का याच्यात नाट्यगीत पण आहे बघा तुम्हाला दाखवतो वाजून मी जुन्या माणसानं माहिती आहे मानापमान अडकतलं किडे झालेत ना
जय विठ्ठल रखुमाई, जय 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 जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. एका अजून कोण्या भजनीकर यांना फोन करा. सगळे लाखाच्या पुढे चाललेत, कीर्तनकार 41,000च्या पुढे चाललेत बरं का. आणि हे सांगतात ज्या गावी कीर्तनकार होते ते अन्न न शेवावे. महाराजांच्या समोरच सांगतो बरं का, कारण महाराज त्यातले नाहीत म्हणून. आमचे महाराज म्हणजे सगळ्या जगात महाराष्ट्रावर सांगतो आमच्या महेश महाराजांसारखे निस्वार्थी कीर्तनकारच नाही कुठंच नाहीत महाराज. महाराज आणि मारुती महाराजांची इतकं सोपं नाही होय. आलं का लक्षात? इतकं सोपं ना की तुम्ही यायच्या अगोदर तुमची महती सगळी सांगून मोकळा झालो अगदी. तुम्ही काय आहात, तुम्ही कसे इथं प्रगट झाला आहेत, काय नाही हे सगळं सांगून मोकळा झालो आहे मी. केवळ हे स्वरूप बघण्याकरता म्हणून आज आलो होतो. एक तेज आहे, ते चैतन्य आहे. ते चैतन्य ज्याला समजलं त्याला समजलं, येरगावळ्याला नाही समजणार आहे तुम्हाला सांगतो. आणि त्या चैतन्याच्या दर्शनाकरता आज मी आलो. मी आज का आलो हेही खरं कारण सांगतो. आळंदीत तुम्ही मला 10,000 रुपये दिले पाकिटात घालून, बरोबर आहे. आणि ते मला घ्यायचे नव्हते कारण तुम्ही सप्ताह केला होता. आणि त्यावेळेपासून ती तडफड होती की हे परत कसे करायचे. यांना भेट तर होईना झाली माझी तुमची. आता काय करावं म्हणलं. म्हणून आता माकणीला जायचं आणि त्यांच्या हातात ते पाकिट द्यायचं. मी फक्त सेवा करायला आलो होतो, त्याच्याकरता आलो नव्हतो. अजून हेही प्रांजळपणे मी सांगतो. म्हणून इथं मी आलो आणि हे पाकिट मी तुमच्या सुपूर्द करीत आहे. भजन झाल्यावर देतो. आणलंय पाकिट मी. हा विसरून तर त्यांचीच घेऊ उसने आणि त्यांना बोलायला तर ते शिकवतात ना. महाराजांचा हजरच्या बाबीपणा तुम्हाला आश्चर्य वाटेल. खोटं नाही बोलत, कारण ही नारदाची गादी. इथं बसल्यानंतर खोटं बोलायचं नाही हे अगोदर ठरलेलं आहे पक्क. तसंही कधी खोटं बोलत नाही. खोटं बोलायची मला काही गरजही नाही, कारण मला कशाची आशाच उरली नाही. तुम्हाला सांगतो भजन करून 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 माझी वृत्ती अशी झाली की आता आशा कशाच उरली. कारण पांडुरंगाने काही ठेवलंच नाही मला द्यायचं. एवढा सोन्यासारखा एक नातू दिला, याच्यात सगळं काय दिलं त्यानं मला, तुम्हाला सांगतो मी. आणि काय सुख, पहिली गोष्ट म्हणजे मी सुखाच्या नादी कधी लागलोच नाही. सुखाच्या पाठीमागं दुःख येत असतं, म्हणून मी फक्त आनंदाला जतन केला. आनंदाच्या पाठीमागं ब्रह्मानंद असतो. आलं का लक्षात? ह्याच घराण्याचे संस्कार होते. आणि पांडुरंग मायबापांनी मला फाटक्या माणसाला भर भरून दिले, अगदी भर भरून दिले तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामुळं मला कशाची ही गोष्ट आता काय करायची शिल्लक राहिली नाही. आणि आता काय व्हायला सांगतो तुम्हाला. एकदा अटॅक येऊन गेला मला 2-3 वर्षापूर्वी. हे सगळं गेलं होतं, फार पवन बेंड वाकड झालं होतं, हे सगळंच गेलं होतं. फक्त 6 दिवसात पांडुरंगाने मला दुरुस्त केलं. ही कथा नीट ऐका बरं का, आता सगळ्यांना सांगतोय. अर्धांग वायूचा अटक आला, हे सगळं गेलं. फक्त मी ओकार्डामध्ये असा पडलो होतो दवाखान्यामध्ये, असं काही सुधरत नव्हतं, काहीच नाही. इकडची बाजू तर पूर्णच गेली होती. फक्त पांडुरंगाशी भांडण केलं. भजनाचं महत्त्व काय हे सांगतोय तुम्हाला मी बरं का. पांडुरंगाशी पडल्या म्हणले मी एवढे तुझे भजन केले आणि त्याची शिक्षा ही मला का, माझ्या हातून काय वाईट केलं मी बाबा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही ताकद माझ्यात कुठून आली. त्यावेळेला आराम खुर्ची असा पडलेला होतो, हा हात तर उचलतच नव्हता, हा एकच हात उचलायचा. मनात आलं सहज आणि जय विठ्ठल जोरात ओरडलो. हा हात बरोबर वर आला आणि विठ्ठल 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 ह्या गोष्टीला 400 लोक साक्षीदार आहेत. मला भेटायला आलेले कलाकार सगळे तिथंच होते. डॉक्टर न्यूरो स्पेशालिस्ट पळत आले याला काय झालं म्हणून. आणि तेवढ्या अवधीत हे सन 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 100 टाळ्या वाजवल्या विठ्ठल विठ्ठल म्हणून. अख्खाच्या अख्ख्या मुंग्या निघून गेल्या. माझ्या पायाने चालत घरी गेलो त्या दिवशी, अवघ्या 6व्या दिवशी. आणि तो न्यूरो स्पेशालिस्ट जो होता डॉक्टर मुंबईचा,
दंडवत घातला मला त्याने. ते म्हणे काय जादू आहे म्हणे, 6-6 महिने एक 1-1.5 वर्षाची पेशंट माझ्याकडे पडू नये. ही भजनाची जादू आहे, लक्षात ठेवा. मायबापा हो, तुम्हाला कुणाला BP असेल, शुगर असेल, कंबर दुखत असेल, मान दुखत असेल, काहीच करू नका हो. सकाळी उठा आणि फक्त टाळ्या वाजवा. फक्त ज्याचे तुम्ही डॉक्टरकडे जा, तुमची ती काय म्हणतात त्याला, ब्लॉकेज, 4 ब्लॉकेज जर डॉक्टरने सांगितले असले तर ऑपरेशन करून घेऊ नका. फक्त 100 टाळ्या 7 दिवस वाजवा विठ्ठल म्हणून. आणि 8व्या दिवशी जर डॉक्टरने ब्लॉकेज आहे म्हणून सांगितलं ना, तर तिथे येऊन माझ्या कानाला पकडून ओढून आणा इकडं, तुम्ही सांगितलं होतं म्हणून. 1000 माणसं दुरुस्त केलीत मी ब्लॉकेजवाले, 1000. काहीच नाही, विठ्ठल 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 विठ्ठल. सकाळी एकदा बसायचं, संध्याकाळी एकदा 1 मिनिट, बरं 5-1 मिनिट टाळ्या वाजवायच्या, बरं का. काहीच राहत नाही बिलकुल. सगळे रोग, कारण सगळे देव इथं आहेत हातात आपल्या. याला प्रेशर झालं ना, प्रेशर म्हणतात त्याला, काही सुद्धा राहत नाही. तुम्ही करून बघा. कोणाची गुडघे दुखत असतील, कोणाची पाठ दुखत असेल, मान दुखत असेल, पण मात्र प्रामाणिकपणे करायचं सकाळी उठल्यानंतर. एवढं हे मी का सांगतो, आपल्या हातातलं आहे म्हणून. नुसत्या गोळ्या खाऊन जगून का गोळ्याने किडन्या जातात. एक ना एक दिवस किडनीचा त्रास वाढतो, त्याच्याकरता गोळ्या खाऊ नका. शहरी माणसाला जास्त त्रास होतो, खेड्यातली काम करणाऱ्या लोकांना हा त्रास होत नाही. म्हणून मी तरी पण माहिती असावं म्हणून सांगितलं. म्हणा अथर्वला एक महाराजांची सेवा करायची म्हणून अभंग म्हणा. जननिये जीव लगे, जननिये जीव लगे, येई वा पांडुरंगे. जननिये जीव लगे, जननिये जीव लगे, येई वा पांडुरंगे. जननिये जीव लगे, येई वा पांडुरंगे. शिणलो भेटी देगे गवेळा, शिणलो भेटी देगे गवेळा, शिणलो भेटी देगे गवेळा, भेटिये गवेळा. जननिये जीव लगे, येई वा पांडुरंगे. जननिये त्राहे 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 त्राहे, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे. त्राहे त्राहे त्राहे, त्राहे त्राहे त्राहे, त्राहे त्राहे त्राहे, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे. येऊन आला है
हृदय माग त्रिभुवने आला हृदय माझ जननी ये जीव लगे ये पांडुरंगे जननी ये वासनेच्या संगे शिणले माझे मन वासनेच्या संगे शिणले माझे मन वासनेच्या संगे शिणले माझे मन ना वासनेच्या संगे शिणले माझे मन वासनेच्या संगे शिणले माझे मन विषयांचे आघात पडतेवरी विषयांचे आघात पडतीवरी हो विषयांचे आघात पडतीवरी जननी ये जीव लगे जननी ये जीव लगे ये पांडुरंगे जननी ये सारे सामरे रे मरे म म म म म म बसा बद बसा बद सारे सादे द द द द ज म ब द ब ब द ब ब द सा सा ज रे म म म प द सा द ना म भने आई ना म भने ना Badani Rama Pagasa Sare Pama Pagasa Sa
सरे म रे रे सरे म बदनी ब म बद सारे गा द सारे द नि बद रे रे म बद रे द बद म ब सा बद म ब ग म रे ग सा रे रा म सा ब सा द सा द नाम भने आई नाम भने आई नाम भने आई उडतो चिंता डोही तारी मज उडतो चिंता डोही तारी मज उडतो चिंता डोही तारी मज तारी मज जननिये जीव लगे जननिये जीव लगे ये पांडुरंगे जननिये जीव लगे जननिये जीव लगे ये पांडुरंगे शिडलो भेटी देगे कबेड़ा शिडलो भेटी देगे कबेड़ा शिडलो भेटी देगे कबेड़ा भेटी देगे कबेड़ा जननिये जीव लगे ये पांडुरंगे जननिये जीव लगे ये पांडुरंगे ये पांडुरंगे ये मी म्हणलं महाराज मला माळ घालायची आहे. तुम्हाला कसं माळ घालायचं? सिद्धरामांना आम्हाला गुरु समान आहे ते, त्याने आम्हाला शिकवलं मंत्र कसं म्हणायचं, तुम्हाला माळ कशी घालायची? आम्ही त्यांची भाषा बरं का. म्हणजे हे असे का म्हणाले महाराज? महाराज एकदा अण्णा आणि महाराज दोघंजण संवाद करीत बसले होते. मी लहान होतो तर ऐकत बसलो तो काय बोलता ते. मग मारुती महाराजांनी अण्णांना प्रश्न केला, सिद्धराम अण्णा मला एक कोड आहे म्हणे, इतर वेळेला आपण रामकृष्ण हरी सारखं म्हणतो, पण परसाकडला बसल्यावर काय करावं? हो मी होतो तिथं ऐकायला. परसाकडला बसल्यावर काय करावं? अण्णा अरे तुरी बोलायची. परसाकडला बसल्यावर काय करावं म्हणून काय विचारतोस? त्याही वेळेला नामस्मरणच पाहिजे म्हणे, अहर्निशी नामस्मरण घ्यायचे, त्याला खंड नाही कधी. एवढं म्हणलं अण्णाचे पाय धरले महाराजांनी तिथं बरं का. त्या दिवशी किराणा दुकानच्या वट्ट्यावरची गोष्ट आहे आमच्या, लहान होतो ते लक्षात ठेवलं. नंतर ज्या वेळेला महाराजांचं आमचं भजनावरचं हे सारखं महाराजांच्या समोर बसायचं भजन करायला, अजून महेश महाराज जन्मायचे होते बरं का. मग मी म्हणून मला माळ घाला तुम्ही. मग
किती ज्ञानी माणसं होते हे मला तुम्हाला सांगायचे. नियम नाही मोडला. माझ्या डोक्यावर असा हात ठेवला, किती वेळ हात ठेवला. बस काका बरोबर आहे ना? हां, तुम्ही होते का नाही? असा हात ठेवला. एक कीर्तन केलं 3 तासाचं. एक कीर्तन 3 तासाचं केलं आणि ती माळ जी होती ती माझी माळ घेतली, माझ्या हातात दिली. तुम्ही शिवाचे भक्त, तुमच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, तुमच्या सातलिंग महाराजांची तुम्ही भक्त म्हणून ती माळ माझ्या गळ्यात त्यांनी घातलीच नाही. महाराजांनी हातात दिली माझ्या. मग माझ्या हातात दिल्यानंतर मग मी घालून घेतली ती माळ. परंतु किती सूक्ष्म अभ्यास होता त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीवरचा हे मला तुम्हाला सांगायचे त्यावेळेला. बरं का, कित्येक विषय माझे राहतात. मला ह्या वारकरी संप्रदायावर तुम्हाला सांगतो मी, या सगळ्यांची एवढी प्रचंड उपकार आहेत. पण मला विषय सांगता विषय माझा सुटतो जातो आणि त्याकरता ते अटॅक आल्यापासून थोडासा मला विश्रवळपणा माझा थोडासा त्याचा त्रास मला होतो माझ्या मेंदूला. आणि मला हेच मग सांगायचं होतं की सगळ्यांचे रेट वाढले पण माझा रेट वाढला नाही. हे आत्ता माझ्या ध्यानात आलं. बरं का, मला फोन केला, हॅलो कीर्तन महाराज आम्हाला भजन पाहिजे, तुम्हाला काय द्यावं लागेल? मी एवढं सांगतो, माझ्या साथीदारांचे रक्कम आणि पेट्रोल एवढं द्या मला, बाकी काही नका दे. मी हे सांगतो. मग मी म्हणलो कीर्तनकाराला 41,000-51,000 त्याच्याबद्दल माझा आक्षेप कोणावरच नाही, कारण ह्या लोकांनी संप्रदाय जागवला आहे, संप्रदाय वाढवला आहे या लोकांनी. एवढं म्हणावंच लागेल आपल्याला. असं नाहीच काय टीका करायचा आपल्याला अधिकार नाही. आणि टीका करणारे मला ते सांगायचं होतं त्याच्या पुढचं की सगळेच स्मगलर आणि एवढे डुप्लिकेट धंदा करणारे गाड्या घेऊन फिरतात, मग आमच्या कीर्तनकारांनी का फिरू नये हे मला सांगायचं होतं. की आमच्या लोकांनी कधी गाड्या घेऊन फिरायच्या, आमच्या माळकऱ्यांनी कधी गाड्या घेऊन फिरायच्या. हां, आणि आहे ना लोकांजवळ दम देण्याचा तर देऊ द्या की, मिळू द्या ना, होऊ द्या श्रीमंत. असा मला तो विषय सांगायचा होता. तो आपला विषय नाही, परंतु विषय तो मध्ये तुटला गेला माझ्याकडून. हे सांगायचं होतं. प्लीज गैरसमज कोणी करू नका, कारण माझ्या अतिशय वारकरी संप्रदायावर श्रद्धा आहे. कीर्तनकार लोकांवर तर प्रचंड श्रद्धा आहे आणि त्याकरता मला कोणाला नावं ठेवायचा हक्कही नाही, मी ठेवणारही नाही. कोणाचं अंतकरण दुखवणं असलं तर स्वारी म्हणतो इथंच मी. तसं काय मनात येऊ देऊ नका कोणाच्या. तुम्ही काय चुकलं का मग? हां, काय चुकलं नाही ना? हां, हो ना महाराज. बरं का, मला आश्चर्य वाटते. का हरकत आहे, आमच्या लोकांना गाड्या मिळालेल्या गाड्यातून फिरता येत नाही. एवढी इतकी तेव्हा दारिद्र्य भोगलं ना वारकऱ्यांनी, भरपूर दारिद्र्य भोगलं. आता जर पांडुरंगाच्या कृपाशिवान जर सुबत्ता आल्या गाड्या मिळाल्या फिरायला का हरकत आहे का, असं मला म्हणायचं. बाकी काहीच नाही. गवळण म्हणतो आणि माझी मैफल संपवतो. हे बरे एक नाट्यगीत म्हणतो महाराज, कारण ते अध्यात्मातलं आहे. तिने का धाडीला रामोणी ह्याच्यातलं आहे ते. कधी भेटेन वनवासी योगी रामचंद्राला, कधी भेटेन वनवासी योगी रामचंद्राला. मला हे पाय हंतरले व्यक्ती केली आहे. भारताने
ही खंत व्यक्त केली आहे. कधी भेटेन वनवासी योगी राम चंद्राला, कधी भेटेन वनवासी योगी राम चंद्राला. राहील कांतारी विरागी जानकी राणी, कशी राहील कांता विरागी जानकी राणी. तिच्या वाटेवरी सौभाग्य सौमित्रा वनितो राघा संगे, तुझे सौभाग्य सौमित्रा. अभागी मीच हा जैसा, अभागी मीच हा ऐसा. जाऊनी सांग रामाला, अभागी मीच हा ऐसा. जाऊनी सांग हे नवीन नाट्यगीत आहे म्हणून थोडंसे जुनं नाट्यगीत म्हणून दाखवू का. मिश्र बरेच आहे त्यामध्ये, मला जे येते तेवढंच म्हणून दाखवतो. काटा ऋते कुणाला, काटा ऋते कुणाला, काटा आ
मकरंद तात कोणी मज फूल ही रुतावे मज फूल ही रुतावे हा दैवयोग ऋते कुणाला 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 ऋते काटा सांगू कशी कुणाला सांगू कशी कुणाला कळातला जीवाची सांगू कशी कुणाला कळातला जीवाची चिरदाह वेदनेचा चिरदाह वेदनेचा मज शाप हाच ते कुणाला 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 हृदय कुणाला काका हृदय कुणाला काही करू पाहतो काही करू बघा तुम्ही अभंग काढला ना त्याच्यात चाल आहे माझी खूप चांगली चंदनाचे हात पाय ही चंदना काही करू चंदनाचे हात पायही चंदन 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 चंदनाचे हात रे चंदन परिसा नाही कोणी हीन अंग परिसा नाही हीन अंग हीन अंग हीन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात दीपानाही पाटी पोटी अंधकार दीपानाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साकर सर्वांगी साकर सर्वांगी साकर
नि द म ग म ग रे ग रे सा नि सा ग रे रे. परमेश्वरी राग आहे. सा रे ग म ध नि द म ध नि रे सर्वांगी साकर सर्वांगी साकर अवघी गोड अवघी गोड अवघी गोड. चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे चंदन चंदनाचे हात. काही करू पाहतो काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे रुजतो अनर्थ तेथे. सारे माधानी सानिद मी पहिला राग डिंपल असे काटारुते निसा गम पनी सा नि द प ग म ग रे सा. हा बिंपलास इंद्रायणी काळी बिंपलास सा ग म द. आता हा वेगळा काही करो काही करू पहारो. काही करू काय हा पहाडी राग आहे. सारे वा ब ध नि द द द ग नि द द द द द व म प म ग म रे रे ग रे ग म रे नि सा नि द. पहाडी सैया बिना नाही चैन है राम सैया बिना प्रीत करी और रीत न जानी अब मैं अब प्रीतम को कैसे मना. काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणे माझे अबोलणे माझे अबोलणे विपरीत होत आहे विपरीत होत आहे. मज फूल ही कुणाला काटा रुते
वंचना पेटी वाजू जरा माझ्याबरोबर वाजवतो थोडे एक दोनच कारण त्याने पेटी आणली.
माझी पेटी नाही, दुसऱ्याची मागून आणली. माझ्या पेटीवर माझी बोटं त्याला किती पट्टी किती प्रमाणात ढिली पाहिजे असते त्याची ती ट्युनिंग मी करून घेतलेलं आहे. या इतक्या लूज पट्ट्या आहेत ना, त्याच्यामुळं मला वाजवता येत नाही तेवढी पेटी ह्या पेटीवर. जसं जमेल तसं आपलं केलं साधारण. आता ही वारी आणि कुंडलाली ॲक्च्युली कोमल आसावरीमध्ये येते आणि भैरवी असं त्याच्यात मिक्स करून तुम्हाला मी तत्पूर्वी एकच सांगतो. महाराजांनी ते शेवीची संधी दिली आणि ते स्वतः माझ्यासमोर बसून राहिले. बस आमचा पांडुरंग भेटला आम्हाला, बाकी काही नाही. तुम्ही आले, माऊली भेटली आम्हाला. आम्ही तुम्हाला माऊलीच म्हणतो. मी ज्यांना सांगतो आमच्या महेश महाराजांचं रूप कसं आहे, ज्ञानेश्वर माऊलीसारखं आहे हे सांगत असतो मी. आलं का लक्षात? महेश महाराजांचं रूप कसं आहे तर ज्ञानेश्वर माऊलीसारखं आहे. प्रत्येक महाराष्ट्रभर सांगतो मी. एवढी कीर्तन ऐकले तुम्ही, एवढं सगळं केलं. एकदा आमच्या महेश महाराजांचं ऐकून बघा तुम्ही. हे सांगत असतो फार नागपूरपर्यंत. काल नागपूरला सुद्धा बोललो मी हे, माहिती आहे का? एकदा ठेवून बघा म्हणलं आमच्या महाराजांचं कीर्तन. कीर्तन काय असतं आणि विवेचन काय असतं, शब्दसाठा काय असतो, पाठांतर काय असतं. आलं का? मी म्हणलं मग कळेल तुम्हाला. म्हणलं काय असतं एवढ्या लहान वयात एवढं इतकं सोपं नाही, खूप वेगळी गोष्ट आहे सगळी. वारियाने वरियाने 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 कुंडलहारे. आयन बालम का करूं सजनी, आयन बालम का करूं सजनी, आयन बालम बालम तरपत बीती मोरी, तरपत बीती मोरी, तरपत भीती मोरी. दोघांच्या आवाजातला फरक सांगायचा तुम्ही. काय फरक आहे दोघांमध्ये गाताना? तरपत बीती मोरी, तरपत भीती मोरी, बीती मोरी, भीती मोरी. त्याच्यावर बेतली नाही म्हणून अजून तो सूर तितका ओला निघत नाही. कळलं का? त्याच्यावर बेतली नाही म्हणून तो त्या स्वरात अजून ओलावा तेवढा येत नाही. तरपत बीती मोरी मोरी, फूल बिल रतिया सजनी, आयन वारियाने कुंडाल कुंडाल कुंडाल. पुढच्या अंगाने
कुंडल हारी वारियाने कुंडल 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 ग कुंडल हारे वारियाने कुंडल 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 ग कुंडल हारे डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत डोळे मोडीत डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत डोळे मोडीत डोळे मोडीत राधा चाले राधा चाले राधा चाले राधा चाले झाले 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 ग वारियाने कुंडल 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 हारे वारियाने कुंडल 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 ग कुंडल हारे मागे नका पडू मागे नका पडू राधेला पाहुनी भुलले हरी राधेला पाहुनी भुलले हरी बैल गोवितो बैल गोवितो आपुल्या घरी राधेला पाहुनी भुलले हरी राधेला पाहुनी भुलले हरी राधेला पाहुनी फुलले हरी आपुल्या घरी बैल आपुल्या घरी कुंडल 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 हारे वारियाने कुंडल 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 ग कुंडल हारे वारियाने कुंडल 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 ग कुंडल हारे एका फुलाला जनार्दन मन मिळाले से मन
एका फुलले जनार्दन राधेला पाहून फुलले फुलले हरीला पाहून फुलले चित्ता हरीला पाहून फुलले चित्ता मंदिरी घुसळी रीता मंदिरी घुसळी रीता 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 दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हा गुण गायन आवड हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जय जय पांडुरंग हरी 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 जय जय पांडुरंग पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग तुकाराम 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 उल्लारी वरदा हरी विठ्ठल तुकाराम 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी आमची इच्छा अशी आहे हे असंच जवळ राहू देऊ तुमच्या म्हणजे दरवर्षी कार्यक्रम होईल असं. मी फक्त फोन केला ना तरी येईन मी पण ते जी ओझं होतं ना माझ्यावर
कारण माझ्या माणसाकडून मी मी- घेतल्यासारखं मी- झालं ते मला माझ्या गुरुदेवाकडून घेतल्यासारखं झालं.